हे आमच्या आजीच्या आजोबाच्या काळातलं घर आज 150 वर्षाचं घर आहे. कोणी बघितलं का एवढं छान आणि सुंदर वाडा माझ्या आजीच्या काळातला आहे. तर माझी आजी 115 वर्षे होती. नंतर माझी आजी वारली. तिथून पुढे माझे बाबा 90 वर्षे राहिले. कारण हे वाडा खूप वर्षापूर्वीचा आहे म्हणून यांनी खूप सोय केली होती त्याची. पण आता कसं हे भरपूर वर्ष झाल्यामुळं वाडा थोडा आखरीवर आल्यासारखाच होता. म्हणून आमच्या बाबाची इच्छा ते कसं आता चांगलं करता करेपर्यंत यांनी केलीच सोय त्याची, पण आता होत नव्हतं. त्यामुळं यांनी ठरवलेलं की घर पाडायचं आणि चांगलंच करायचं. हे घर आपल्या आजीच्या काळातलं आहे, आज्याच्या काळातलं आहे. कारण आताचे मुलं कोणीही सुधारणा करत नाही अशा घराची. कारण घर पुराणच होतं, पण त्यांनी खूप मजली माडी पिढी वगैरे सर्व केलेलं पहिलंचं. पण त्याला कसं सिमेंटचा गिलावा फक्त माडीलाच केलेला. पूर्ण मधात मातीची बांधणूक होती, इटीची होती, सर्व होतं. पण हे आता आमचे बाबा वारले तसं 1 वर्ष झालं बंदच घर असल्यासारखं होतं. कारण इकडं एक आमचा भाऊ राहत होता, तो गेला बाहेर निघून दुसरं घर बांधून. त्यामुळं आम्ही पूर्ण बांधण्यासाठी असंच ठेवलेलं लावून. तर ते घुशी आणि सर्व काही असं जाऊन पूर्ण भूतबंगला झाल्यासारखाच झालेला होता. म्हणून आम्ही ठरवलं की घर बांधून घ्यायचं चांगलं. म्हणून आता हे घर पाडायचं आहे. कारण आता आमचे बाबा जाऊन 4 महिने झालेलं आहे. आमच्या बाबाची इच्छा होती घर बांधण्याची, पण त्याने आज उद्या करत आमच्या बाबाचा ॲक्सिडेंट झाला आणि तो निघूनच गेले. पण त्यांची काही इच्छा पूर्ण झालेली नाही. आता करायची आहे त्यांची इच्छा